महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाड नगरपालिकेच्या स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, मनसेचा संताप, स्वच्छ महाडच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह। महाड नगरपालिकेच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे। काही कामानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसेचे पदाधिकारी महाड नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते। यावेळी काही पदाधिकारी नगरपालिकेच्या स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी गेले असता तेथील अस्वच्छ आणि धक्कादायक परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आली। पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्वच्छतागृहातील फ्लशच्या टाकीत दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच प्लास्टिकच्या ग्लासचा खच आढळून आला। परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने संबंधित पदाधिकारी स्वच्छतागृहाचा वापर न करताच बाहेर पडले। या घटनेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्वच्छ महाड, सुंदर महाड अशा घोषणा आणि फलक लावले जात असताना नगरपालिकेची स्वतःची इमारत आणि स्वच्छतागृहच अस्वच्छ असल्याचे चित्र समोर येत असल्याने नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे। महाडकर नागरिकांच्या मनात आता एकच प्रश्न निर्माण झाला आहे की नगरपालिकेचे कार्यालय आणि स्वच्छतागृह स्वच्छ ठेवता येत नसतील तर शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून काय अपेक्षा ठेवायची। दरम्यान या प्रकाराबाबत नगरपालिकेच्या प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। मात्र संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि नगरपालिकेतील स्वच्छतेची स्थिती तातडीने सुधारावी अशी मागणी मनसेचे पदाधिकाऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले सह तृप्ती भोईर, महाड। मी पंकज उमासरे, मनसे महाड शहराध्यक्ष। नगरपालिकेत काही कामानिमित्त आलेलो, नंतर सहज शिपायांना विचारलं की वॉशरूम कुठे आहे, तर खाली इथं आलो वॉशरूम मध्ये। तर आमच्यासोबत तालुका अध्यक्ष सुद्धा त्यांना पण जायचं होतं। तर इकडे तुम्ही नीट जरा बघू शकता की ह्या नगरपालिकेच्या वॉशरूम मध्ये हे बघा, ह्या दारूच्या बॉटल, ग्लास, म्हणजे आपली नगरपालिका इथं बाहेर एक बोर्ड लावलाय मस्तपैकी छान, तुम्हाला दाखवतो आता गेल्यावरती, स्वच्छ महाड सुंदर महाड। आणि इथं येऊन ह्या असे इथले कोण करत असतील माहित नाही, पण असे दारूच्या बॉटल वगैरे टाकतात, हे अत्यंत चुकीचं आहे महाड नगरपालिकेने। म्हणजे सहज नजर गेली म्हणून ते समजलं, नाही तर समजलं पण नसतं। आम्ही कधी इथं नगरपालिकेत जास्त येत पण नाही, काही आलो तर कामानिमित्त, आणि कामानिमित्त आलो तरी आज पहिल्यांदाच हा वॉशरूम यूज करत होतो। तर अशी अवस्था ह्या महाड नगरपालिकेच्या वॉशरूमची आहे। तर महाड स्वच्छ कसं होणार हा मोठा पडलेला प्रश्न आहे। आपण आता बघू शकता की महाडचं इथं एंट्रीला स्वच्छ महाड आणि सुंदर महाड बोर्ड लावलाय, तो पण तुम्हाला दाखवतो। पॉज करला आलेलो आमचे सगळे मनसेचे पदाधिकारी वगैरे। सहजच आम्ही कामानिमित्तच येतो, कधी वॉशरूम वगैरे वापरत नाही। सहज गेलो तिथं पाठीमागं, तर सगळ्या दारूच्या बाटल्या आहेत। मला फक्त एवढी चांगली नगरपालिका बांधली आणि ह्या नगरपालिकेतच अशा दारूच्या बॉटल, ग्लासेस आहेत। आणि हा बघा, इथं मस्त स्वच्छ महाराष्ट्र अभियान बोर्ड लिहिलाय। इथं बाहेर माझ्या मते हा बघा, स्वच्छ महाड सुंदर महाड असा बोर्ड लिहिलेला आहे। आणि नगरपालिकेचा बाथरूम वॉशरूमच असं इतकं घाणेरडं आहे की म्हणजे ह्याच्यावरच बघा तर म्हणजे महाडचं सौंदर्य कसं राखलं जाईल हाच मोठा आता महाडकरांना पडलेला प्रश्न आहे। म्हणजे आम्ही इथं कामानिमित्त आलो आणि या असली इथं घाण एकदम बघितलं म्हणजे ती जायची इच्छा होत नाही। आम्ही परतच आलोय, काही गेलोच नाही तिथं। काय तुम्ही बोलायला, म्हणजे असं ह्या महाड नगरपालिकेचा प्रकार आहे। धन्यवाद। होणार नाही इतकी हे रिक्षा मिनिडर वाले इकडे येतात लगवीला। दारूच्या बाटल्या बघा किती आहेत यार, कुठे हे रिक्षा मिनिडर वाले इकडे येतात लगवीला। दारूच्या बाटल्या बघा किती आहेत यार, कुठे